आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझ्या आईने शहाणपणा केला असेल आणि त्यांच्या घरात लुडबुड केली असेल म्हणूनच घरमालकाने लाथा मारून हाकलून दिलं. ओ तसं नाहीये. मग कसं आहे? मग कशाला आले इथं मरायला? उकिरड्यावर पडल्या म्हणून यावं लागलं ना. लायकी तर एक वेळचं जेवण मिळवण्याची पण नाहीये, पण ताजं अन्न खायचंय यांना. काय तर म्हणे कोणीतरी घ्यायला येणार आहे यांना. गेली 6 महिने कोणी फिरकलंच नाही इथं. आम्हाला इथं राहायचं नाहीये म्हणे. कुठे जाणार? मसनात? काय हवंय? भेटायचं होतं. हे पोलीस स्टेशन आहे. हो, ते आत्ता ज्यांना आणलं ना ते. कोण? ते मुलीची छेड. तो बेवडा? तुम्ही कुठे गेलात गौरीचे? आईला येड अगरबत्तीशी बोलतय. डेंजर आहे बरं का ह्यांना बाहेर काढणं. हा हाय तो इथंच बरा आहे. साहेब, ते रुद्र सर, रुद्र पैठणकर. तो बेवडा, त्याचं काय? त्यांना सोडा ना प्लीज. का? कारण त्यांनी मुद्दाम काहीच केलेलं नाहीये. सध्या त्यांची मानसिक अवस्था बरी नाहीये म्हणून प्लीज त्यांना सोडा ना. तुम्हाला काय माहित? तुम्ही कोण त्याच्या? मी मिसेस का त्याच्या? नाही ती ना यांची हे म्हणजे तुम्हाला विचारलं नाही. एका वेळी एकानेच बोलायचं. तुम्ही कुणी असाल, विनयभंगाची केस आहे. अहो नाही हो सर, ते निर्दोष आहेत. एवढा आहे तो. डोकं उठवलंय. पकडल्यावर आहे गौरी गौरी गौरी. देव जाणे कोणी गौरी. मीच आहे ती गौरी. काय? हो, मीच ती गौरी. ते मला शोधत होते आणि चुकून त्या मुलीला गौरी समजलं आणि तिच्या मागे गेले. चला, म्हणजे बेवड्याचं एक तरी खोटं खरं ठरलं. साहेब, मनाने फार मोठे होते. ते असं कधीच करणार नाहीत. त्यांचा गैरसमज झाला म्हणून. म्हणजे लोक खोटं बोलतायत का? आणि ती पोरगी? गैरसमज होऊ शकतात ना सर. एका स्त्रीला तिची अब्रू फार महत्वाची असते. मी एक स्त्री असूनही तुम्हाला हे सगळं सांगते म्हणजे यात काहीतरी तथ्य असेल ना. खडाम. यस सर. FIR आहे का? नाही साहेब. बनवू का? नाही, गरज नाही. तुम्ही घेताय का जबाबदारी त्याची? तो पुन्हा असं करणार नाही. घेता का जबाबदारी? मी सोडतो त्यांना. गॅरंटी फॉर्म द्या. हो, मी हा फॉर्म भरून देतो, पण तुम्ही यांना सोडा. ठीक आहे? मी घेते त्यांची जबाबदारी. खरा दोषी मी आहे.
अहो, आपण हे असं बघतच राहायचं का? इतकी हतबल मी यापूर्वी कधीच नव्हते झाले. आपला रुद्र कणाकणाने मरताना बघावा लागतोय हो. यापेक्षा असं वाटतं की माझेच डोळे मिटले तर बरं होईल. या सगळ्यातून पळवाट नाहीये नंदा. हे भोग आहेत माझे प्राक्तनातले, मला भोगावेच लागणार आहे. हो, पण आपल्या एका चुकीची शिक्षा किती जण भोगतायत. गौरी, मला माफ कर. नंदा, अगं कुठल्या तोंडाने माफी मागणार आहोत आपण गौरीची? ते मला नाही माहित, पण आता गौरी जिथे कुठे असेल ना, तिनं यापुढे रुद्राकडे लक्ष द्यावं. गौरी गेली आणि रुद्रच राहिला नाही हो. नंदिनी, रुद्र पळून गेला. पळून गेला? कुठून? अगं, गाडीतून कुठेतरी अचानक पळून गेला. सुमितनं खूप शोधलं पण सापडला नाही. पोलिसात मिसिंगची तक्रार दिली आहे, पण अजून पत्ता नाही त्याचा. किती परीक्षा बघणार आहे? एवढा कसला राग आहे आमच्यावर ते कळू तरी दे मला. रोज परीक्षा पाहतोस तू, पण आज तुझी परीक्षा आहे. मी जर तुझी मनापासून भक्ती केली असेल ना, तर तुला रुद्रला सुखरूप घरी आणावंच लागेल. सॉरी नंदिनी, तर तुझं देव पण काहीच करू शकणार नाही. पोलीस स्टेशनातून बातमी येईलच उद्या, आणि मग तिथून तो घरी नाही, सुखरूप वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये. नाहीतर